तर ठाकरेंच्या शिवसेनेत देखील तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या आंदोलनात असणाऱ्या फायर राजू देखील थेट मातोश्रीवर तडकलाय। सातव्यांदा श्रद्धा जाधवांनाच तिकीट का, शाखा प्रमुखाला संधी का नाही, हा सवाल फायर आजींनी उद्धव ठाकरे यांना केलेला आहे। पाहूयात। माझं कालच उद्धव साहेब माझ्या 3 वेळा माझ्या उद्धव साहेबांनी मुलाखत घेतली आणि एका रात्रीत आज सकाळी आता गेम झालेला, हा वॉर्ड ओपन आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा डावललेल्या आणि नाराज शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। 6 वेळा नगरसेविका राहिलेल्या श्रद्धा जाधवांना पुन्हा 7व्यांदा तिकीट दिल्यानं नाराज शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर धडक दिली। 36 वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करणारे शाखा प्रमुख विजय इंदुरकर वॉर्ड क्रमांक 202 मधून इच्छुक होते। 3 वेळा मुलाखत घेऊन आणि होकार देऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी एका रात्रीत तिकीट नाकारल्याचं विजय इंदुरकर म्हणाले। शिवसेनेचा शाखा प्रमुख विजय इंदुरकर गेली 36 वर्ष वॉर्ड नंबर 202 मध्ये काम करतोय आणि 8 वर्ष मी शाखा प्रमुख आहे। माझं कालच उद्धव साहेब माझ्या 3 वेळा माझ्या उद्धव साहेबांनी मुलाखत घेतली आणि मला काल माझी शेवटची मुलाखत घेतली होती आणि मला कन्फर्मेशन ऑलमोस्ट माझं झालेलं होतं आणि एका रात्रीत आज सकाळी आता गेम झालेला, हा वॉर्ड ओपन आहे आणि ओपन असताना सुद्धा श्रद्धा जाधवांना पुन्हा त्या वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यात आली। आमच्यावर अन्याय आहे। श्रद्धा जाधव ह्यांना 2014ला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टी एबी फॉर्म घेतला होता, त्याच्यात त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना महापौरपद मिळालं, वडाळा विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि आता परत तुम्ही त्यांना उमेदवारी द्या। म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी करायचं काय? मला उद्धव साहेबांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या। एक सुसंस्कृत नेता, एक तळमळीचा नेता म्हणून मी त्याच्याकडे बघतो आणि मला वाटलं होतं आपला न्याय देतील एका सामान्य शिवसैनिकाला। आम्ही काय फक्त झेंडेच लावायचे का? श्रद्धा जाधव शाखेचं लाईट बिल भरत नाही, श्रद्धा जाधव शाखेला मेंटेनन्स भरत नाही, श्रद्धा जाधव प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही, श्रद्धा जाधव शाखेमध्ये येत नाही। की कुणी किती काही केलं तर माझं इतक्या वर्षातलं काम, संघटनेवरची निष्ठा आणि लोकमत जे आहे ना ते साहेबांना माहीत होतं आणि साहेबांनी पुन्हा एकदा मला संधी दिली। त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही होते, पण आता असं होतं राजकारणात, आहे पुढे अजून आहे ना। आणि साहेब आदित्य साहेब त्याच्या पाठीशी आहेत खंबीरपणे, ते भविष्यात करतील त्याचा विचार। श्रद्धा जाधवांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला। 7व्यांदा उमेदवारी देऊन उद्धव ठाकरेंनी विजय इंदुरकरांवर अन्याय केल्याचं महिला शिवसैनिकांनी म्हटलंय। आज 7 वेळा ह्याच बाईला प्रत्येक वेळा नगरसेवक साहेब करतात। आम्ही साहेबांविषयी मी कट्टर शिवसेने आमचं आयुष्य गेलं। प्रत्येक वेळा श्रद्धा जाधव साहेब हे काय घरंदारीच चालवलं का? आम्ही साहेबांसाठी दुआई मागतो, डोका फोडतो, तो साहेब आमची गद्दारगिरी केली आमच्या शिवसैनिकांबरोबर। 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत। माझे दागिने घाण ठेवले मी, त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत। फक्त काय यांना काही सीटा घ्यायच्या आणि मिळवायचं, गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात? विशेष म्हणजे श्रद्धा जाधवांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायर आजी सुद्धा मातोश्रीवर आल्या आणि उद्धव ठाकरेंना भेटून आल्यावर आजींनी सुद्धा श्रद्धा जाधवांना विरोध असल्याचं म्हटलंय। नाही आम्ही ना आता ऐकणार ना, तिला घरी गाडी कशासमोर किती वर्ष झाली, किती वर्ष झाली हीच बाई, तिला एकीलाच शीट देतात। एक गुन्हा आहे ना, साहेबांनी कसा दिला तिला? आमचं आंदोलन दिलं होतं, आम्ही लेखी पत्रच दिलं होतं साहेबांना। मी येऊन भेटले होते, साहेबांना सांगितलं होतं इंदुरकर साहेबांना शीट द्या म्हणून। एवढं करून असून आमचा काय फायदा? निष्ठावर राहून आमचा काय फायदा? तिला जरा नवऱ्याला घेऊन आली त्याची तुम्ही काहीतरी वाटायला पाहिजे ना। मला साहेबांनी सांगितलं होतं इथं बंगल्यावर, श्रद्धा या म्हातारीचं काम कर, त्या अजून माझं काम केलेलं नाही। घर मिळालं का? तुमच्या मुलाला नोकरी मिळाली का? नाही, काहीच नाही दिलं मला अजून त्या श्रद्धाने। उद्धव ठाकरेंचं राहतं घर असलेल्या मातोश्रीच्या परिसरातच वॉर्ड क्रमांक 95 मध्ये बंडखोरी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं हरीश शास्त्री यांना उमेदवारी दिली, त्यामुळे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। हरीश शास्त्रींना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार वरुण सरदेसाई हे आग्रही होते, तर चंद्रशेखर वायंगणकरांच्या बाजूनं अनिल परब होते। त्यावरून सरदेसाई आणि परबांमध्ये वादही झाला। साहेब गेली 5 वर्ष आम्ही ऑफिशियली नगरसेवक म्हणून काम केले, गेली 4 वर्ष आम्ही अनऑफिशियली काम केले। पाऊस असेल, काही असेल, कोणती एखादी दुर्घटना घडली, शिवसैनिक म्हणून आम्ही तिकडे काम केले। कोविड काळामध्ये आम्ही आमच्या विभागामध्ये आम्ही वॅक्सिन सेंटर केलं। असं कोणतं काम आहे? माझं ओपन चॅलेंज आहे, 227 नगरसेवक उभं करा। जर त्यात जर शेखर वायंगणकर उजवा नाही झाला, मला अजिबात तिकीट देऊ नका। परंतु असं काय घडलं की तुम्ही लोकांनी आम्हाला डावून दुसऱ्याला तिकीट दिली?
पुण्यामध्ये सुद्धा शिवसैनिकांचा रोष पोस्टरवर उमटला. कसबा पेठेतल्या झांबरे चावडी या शाखेत तिकीट न मिळाल्यामुळे थेट पोस्टरच फाडलं. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह बाळासाहेबांचाही फोटो होता. पण रागाच्या भरात या शिवसैनिकांनी संपूर्ण पोस्टरच फाडलं. पुण्याहून योगेश बोरसेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.